मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 228 वर पोहोचला। बीकेसी, कुर्ला, माझगाव, देवनारमधील हवा दूषित श्रेणीमध्ये। पालिकेकडून प्रत्येक प्रभागामध्ये विशेष पथकांची नियुक्ती। मुंबईच्या मेट्रो 3 मध्ये अपंगांना 25% सवलत देण्याचा निर्णय। कफ परेड ते वांद्रे, आरे, भुयारी मेट्रो 3 वरील अपंग प्रवाशांना लाभ होणार। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा महत्त्वाचा निर्णय। अपंगांना मेट्रो कनेक्ट 3 या ॲपचा वापर करत या सुविधेचा लाभ घेता येणार। डिजिटल अरेस्टची मुंबईमध्ये 10 महिन्यामध्ये 142 प्रकरण। नागरिकांची 114 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती। मुंबई सायबर पोलिसांकडून जनजागृती मोहीम। एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरूकता मोहीम सुरू। राज्यामध्ये जवळपास 18,000 माध्यमिक इयत्तांचे वर्ग बिनशिक्षकीय होण्याची शक्यता। 9वी आणि 10वीच्या वर्गासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची अट। राज्यामधील 18,000 शाळांमध्ये वर्गांमधील विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी। मुंबई विद्यापीठाकडून LLBच्या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय। परीक्षा अचानक 1.5 महिने पुढे ढकलल्यानं विद्यार्थी आणि महाविद्यालय संभ्रमात। महारेराकडून घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी SOP जाहीर। घर खरेदीदारांना आदेशित केलेली नुकसान भरपाई वेळेच्या वेळी देणं महारेराचे निर्देश। नुकसान भरपाई वेळेवर न देणाऱ्या बिल्डरांना 3 महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 5 ते 13% परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक। 60 जणांची 3 कोटी 99 लाखांची फसवणूक। या प्रकरणी मानकुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर 28 प्रवाशांचा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरांनी पळवला। या सर्वाधिक 25 मोबाईल, पाकिट, 2 बॅगांचा समावेश। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडून ड्रग्ज विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला अटक। डोंबिवली परिसरामध्ये सापळा रचून अटक केली। आता पाहूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर। विमानतळ वन विभागाची आज बैठक। धावपट्टीजवळ बिबट्याच्या दर्शनामुळे प्रशासन सतर्क। पुण्यामध्ये थंडीचा कडाका कमी झाला। सलग 3ऱ्या दिवशी किमान तापमानाचा पारा वाढला। पुणे शहरातील तापमान 14 अंशांच्या पुढे। पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड फळभाज्यांची आवक घटली। फळभाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ। फळभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते। टीईटी परीक्षेला राज्यभरातून 93.91% उमेदवार उपस्थित होते। 6.09% उमेदवार अनुपस्थित। अपवाद वगळता सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याचा परीक्षा परिषदेचा दावा। माडाच्या पुणे मंडळाच्या घरांच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद। 4186 घरांसाठी 1.5 लाखांहून अधिक अर्ज। एका घरामागे 36 अर्जदार स्पर्धेत। पुण्यातल्या रिंग रोडवर विविध सुविधा मिळणार। 9 ठिकाणी फूड प्लाझा, पेट्रोल पंप, पार्क, ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय। पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये सेवा रस्त्यांचं विस्तारीकरण। सेवा रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहन चालकांची सोय होणार। नवले पुलावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान ब्लॉक। लोणावळा BVT यार्ड आणि कल्याण लोणावळा विभागामधील अप यार्डमध्ये इंटरलॉकिंगचं काम। विशेष ट्रॅफिक पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। पुणे लोणावळा लोकल सेवा पुणे तळेगावपर्यंत सुरू राहणार। पुण्याच्या सुसेमधील ओल्या कचऱ्यापासून बायो CNG बनवण्याचा प्रकल्प बंद। नागरिक आणि सत्ताधाऱ्यांचा प्रकल्पाला विरोध। प्रकल्प बंद ठेवल्यानं महापालिकेला 3.25 कोटी रुपयांचा फटका।